तर आज उठलो मी पहाटे 4ला। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं छोट्याशा ब्लॉग मध्ये। तर आज होती हनुमान जयंती, मग सकाळी लवकर उठले आणि लगेच आंघोळ वगैरे करून झालो रेडी। तर आता बनवायचं होतं मला काला हनुमानजीच्या मंदिरात नेण्यासाठी। तर लगेच त्याची पूजा वगैरे केली आणि हनुमानजीच्या मंदिरात तो काला नेऊन ठेवला। मग घरी आणून लगेच जो काल आपला हार बनलेला होता तो आरतीच्या ताटात घेतला, सर्व पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि बाबा आणि मी निघालो हनुमानजीच्या मंदिरात जाण्यासाठी। तिथे पोहोचलो आणि मस्त हनुमानजीची पूजा वगैरे करून घेतली, शेंदूर वगैरे लावला। जो एक्स्ट्रा शेंदूर होता तो पुसून घेतला, कारण शेंदूर खूपच झाला होता। मग घरी आणून लगेच घरच्या देवांची पूजा वगैरे केली, नैवेद्य अर्पण केला आणि निघालो अंजनी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी। तर अंजनी मातेचे मंदिर जे आहे ते माझ्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर आहे। मग लगेच आम्ही तिथे पोहोचलो। तिथे पोहोचल्याबरोबरच तिथे नुकतंच म्हणजे आरती आता होणार होती, मग आरती वगैरे करून घेतली। सोबतच तिथे जो प्रसाद वगैरे आहे तो घेतला, बुंदीचा प्रसाद होता तिथे। मग लगेच निघालो आता घरी येण्यासाठी आणि म्हटलं आज गुरुवार आहे म्हणून आता आपण गजानन महाराजच्या मंदिरात पण जाऊ, म्हणून गजानन महाराजच्या मंदिरात पोहोचलो। तिथे पण गजानन महाराजचं छान असं दर्शन वगैरे झालं, नुकतंच त्यांचा अभिषेक वगैरे झाला होता। मग लगेच आपल्या हनुमानजीच्या मंदिरामध्ये आलो परत, कारण आता जो काला होता तो सर्वांना म्हणजे प्रसाद द्यायचा होता। तिथे सर्व आम्ही मित्रमंडळी तिथे बसलो, प्रसाद वगैरे वाटला। तर आता पार्ट 2 मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की आम्ही जो महाप्रसाद आहे तो हनुमानजीचा तो कसा बनवला। तर ते बघण्यासाठी जो ब्लॉग 2 येणार आहे ते तुम्हाला नक्की बघायचं आहे। तर आजच्यासाठी एवढंच, तर भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये। धन्यवाद।